राजा विद्याधरला एका मंत्रीची आवश्यकता होती, जो बुद्धिमान असेल आणि वेळ पडली तर त्यांना योग्य सल्ला सुद्धा देऊ शकेल. ऐका हो ऐका, महाराजांचा आदेश ऐका. आजपासून बरोबर 4 महिन्यांनंतर स्वतःच्या शेतीमध्ये उगवलेलं धान्य आणि बुद्धिमत्तेचं पात्र घेऊन जो कोणी स्वतःच्या सावलीचा पाठलाग करत राजाच्या दरबारात येईल तोच राजाचा मंत्री म्हणून निवडण्यात येईल. पायी पायी जोडून राजाचा मंत्री तर मीच होणार. चला लोकांनी काम सुरू करूया. मंत्रीचे बनायचं आहे. हो हो चला. राजमहालात ताज्या भाज्या घेऊन जाण्यासाठी बाकी सगळे तर शेतामध्ये काम करत होते, मात्र सारंगाची तयारी सगळ्यांपेक्षा वेगळी होती. कोणालाच कळत नव्हतं की त्याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते. सारंगा, राजमहालात ताजी भाजी घेऊन जायची आहे, माती नाही. दिवस आणि रात्र निघून गेले आणि अखेर ती सकाळ आली, ज्या दिवशी सगळ्यांना आपापल्या भाज्या आणि फळं घेऊन राजदरबारात जायचं होतं. मंत्री तर मीच बनणार. सारंगाची तयारी तर वेगळी होतीच आणि त्याचा रस्ता सुद्धा वेगळा होता. भाऊ, सारंगा तर त्या मार्गावर चाललाय. अरे कोण त्या टेकडीच्या रस्त्यावरून जाईल? तिकडून जाता जाता माणूस फार थकून जाईल. मग भाज्या काय कप्पा ताज्या पोचतील. अच्छा, तर अख्खं विजयनगर मंत्री बनू पाहतंय तर ताज्या भाज्या. ही भाजी बघा आणि ह्या सुद्धा. भाज्या तर ताज्या आहेत, पण स्वतःच्या सावलीचा पाठलाग देखील करत यायचं होतं. तुम्ही दवंडी नीट ऐकली नव्हती वाटतं. सगळ्यांना असं वाटलं की फक्त ताज्या भाज्या पोचवून ते मंत्री बनतील, म्हणून सावली सारखेच ते स्वतःची बुद्धी देखील मागे सोडून आले होते. सारंगा बुद्धिमान होता. सावलीचा पाठलाग करत येण्याची अट ऐकूनच त्याच्या लक्षात आलं होतं की महाराजांची अशी इच्छा आहे की आपण पश्चिमी द्वार मधून यावं, जिथे सूर्यप्रकाश येणाऱ्याच्या पाठीवर पडून असा आभास निर्माण होतो की त्याची सावली त्याच्या पुढे आहे. मुंगी बघ, महाराजांनी ताज्या भाज्या मागवल्या आणि हा माती घेऊन चाललाय. हा इतका पण बावळट नक्कीच नाहीये. नक्की काहीतरी युक्ती करून हा ताज्या भाज्या राजमहालापर्यंत पोहोचवणार असं दिसतंय मला. याचा अर्थ हा मंत्री बनणार नाही. याच्या भाज्या लुटून आपण मंत्री बनायचं. चोरी करायची गरजच नाही. ज्या भाज्या तू राजमहालामध्ये घेऊन जातो आहेस त्या आमच्या ताब्यात दे, नाहीतर जी हुजूर लगेच देतो. या पेटीला महाराजांच्या समोरच उघडा. आधी उघडली तर यातली फळं आणि भाज्या सडून जातील. हो हो, आलं लक्षात. चुंगी आणि मुंगी सारंगाने दिलेली पेटी घेऊन राजमहालात पोहोचले. महाराजांचा विजय असो. प्रणाम. वा, तू स्वतःच्या सावलीचा पाठलाग करत आलायस. मात्र तुझ्या भाज्या कुठे आहेत?
असतील तर आणणार ना महाराज. हा? माझी ताजी भाजी तर पहा. मंत्री बनल्यानंतर मी अशा लोकांना बरोबर धडा शिकवेन. असे लोक केवळ तुमचा वेळ वाया घालवतात. ठीक आहे, आधी तुझ्या भाज्या तर पाहूया. पत्र यातल्या भाज्या कुठे गेल्या? माझा प्रणाम स्वीकार करा महाराज. आम्ही दोघे चोर मंत्री बनण्याच्या लालसेने आलो आहोत. या गुन्ह्याच्या बदल्यात आम्हाला चांगली शिक्षा द्या. सैनिकांनो, या दोघांना तुरुंगात टाका. मी सांगितलं होतं ना की सारंगा बुद्धिमान होता. आता त्याची पाळी होती. गावातल्या लोकांना वाटत होतं की सारंगा केवळ माती घेऊन जात आहे, पण ती केवळ माती नव्हती. त्याच्या आत भाज्या आणि गाजर देखील होते, जी त्यांनी खूप वेळापूर्वी बैलगाडीतच उगवली होती, जेणेकरून महाराजांपर्यंत त्या ताज्या भाज्या पोहोचू शकतील. अतिउत्तम. तू नक्कीच ते पात्र देखील आणलं असशील ज्याच्यात बुद्धिमत्ता आहे. होय महाराज. महाराज, याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, मात्र ती तुम्हाला हे मडकं न फोडता बाहेर काढावी लागेल. मडक्यात सारंगाने जो भोपळा उगवला होता तो पाण्यामुळे इतक्या दिवसात मडक्या इतकाच मोठा झाला होता. मडकं फोडल्याशिवाय भोपळा निघणारच नव्हता. मात्र त्यांनी सारंगाचीच अजून परीक्षा घेण्याचं ठरवलं. तुझी बुद्धिमत्ता आणि चतुराई अतिशय उत्तम आहे सारंगा. आता मला हे सांग की या 3 बाहुल्यांपैकी दरबारासाठी जर मला एका बाहुलीची निवड करायची असली तर ती कोणती बाहुली असली पाहिजे? मला 3 तारांची गरज पडेल महाराज. अवश्य. अरे हा करतोय काय? ही बाहुली आपल्या दरबारासाठी योग्य आहे महाराज. कारण एखादी महत्वाची गोष्ट जर पहिल्या बाहुलीने ऐकली तर त्याचं महत्व समजल्याशिवाय ती दुसऱ्या कानातून सोडून देईल. दुसऱ्या बाहुलीच्या कानात महत्वाची गोष्ट सांगितली तर ती दुसऱ्या कोणाला तरी सांगेल. मात्र तिसऱ्या बाहुलीच्या कानात सांगितलेली गोष्ट ही गुप्तच राहील. वाह, अतिउत्तम. बस आता एक शेवटचा प्रश्न. महाराजांनी सारंगाला 3 अंगठ्या दाखवून विचारलं की असं समज सारंगा की ही लाल रंगाची अंगठी घालणाऱ्याला योजना बनवायची ताकद देते. हिरवी अंगठी माणसाला योजना सामान्य पद्धतीने अंमल आणण्याची ताकद देते आणि निळी अंगठी घालणाऱ्याला विकट परिस्थितीत योजना अंमलात आणण्याची ताकद देते. तर दरबारात कोणाला कोणती अंगठी घालायला हवी? महाराज, लाल रंगाची अंगठी तुम्ही घातली पाहिजे, कारण ती योजना राजा बनवतो. हिरवी अंगठी तुमच्या मंत्र्यांसाठी असली पाहिजे, जेणेकरून ते सामान्य परिस्थितीत योजनेवर अंमल करू शकतील. आणि सेनापतींनी निळ्या रंगाची अंगठी घातली पाहिजे, जेणेकरून ते कोणत्याही बिकट परिस्थितीत तुमच्या योजनेवर अंमल करू शकतील. वा, तू खरंच बुद्धिमान आहेस सारंगा. महाराज. आणि अशा पद्धतीने स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून सारंगा विजयनगरचा मंत्री बनला आणि त्याने स्वतःच्या राज्याला आणि प्रजेला चालवण्यासाठी अनेक वर्ष काम केलं. नुसतं टेन्शन घेऊन काय होणार? हो ना, टेन्शन न घेता सारंगाने परीक्षेच्या काळात नीट विचार करून उत्तर दिलं. आणि तुमच्याकडे तर डान्सचं टॅलेंट आहे, तर तुम्हाला कसलं टेन्शन? आता मी अजिबात टेन्शन न घेता परफॉर्म करणार. थँक्यू सुधा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.